नोची लाईनचा अंपायर आहे निकेश सनस. लेगी ट्रपायर तर पहिला षटक घेऊन आलेले आहेत मागे व्हा, तुम्ही मागे व्हा कृपया. भावेश तुम्हाला मागे व्हा, महाडिक तुम्हाला विनंती आहे मागे व्हा. आणि समोर आहेत स्वप्नील फुलारे हा? आणि अलंकार. सल्लू उद्या आणि लिहा. अल्लूची जोडी आणि बॉलिंग टाकत आहे भाल्लू. आता सुरुवात झाली. चला मॅच ची सुरुवात होत आहे. भावेश महाडिक यांचा पहिला बॉल आणि सुंदर अशी टॅप. सुंदर अशी एक. टॅप स्वप्नील फुलारे यांची. मुकेश माळी बॉल बॉय. मुकेश माळी यांना विनंती आहे बॉल बॉय बॉल घेऊन या फटाफट. विराज मोरे दांड्यातून जाऊन आलेले आहेत. तर दुसऱ्या मॅच मध्ये परफॉर्मन्स 100%. अरे दांड्यातून आणि वाईट. वाईड बॉल. भावेश महाडिक असतील आणि वाईट नाही येणार असं होऊच नाही शकत. एक बॉल 2 रन. हा काढ काढ. हा एकच बॉल झालाय. हा सुंदर असा बॉल भावेश महाडिक. हा 2 बॉल. कीपर यांनी पहिलाच ओरडू नये. बॅट्समन डिस्ट्रॅक्ट झाला तर त्यांना 3 रनाची पेनल्टी देण्यात येईल. 2च रन झाले. आणि त्याला बाहेर काढ रे, त्याला बाहेर काढ. स्वप्नील फुलारे चांगले फलंदाज आहेत. लास्ट APL ला त्यांनी रोडवर 6 मारली होती. अजून थोडा जोर लावला तर 10 रन मिळू शकतात त्यांना. या वर्षी 10व्या सीझनला चांगली ऑफर आहे. वाईड बॉल. मंथन मेंटॉस यांची चांगली किपिंग. 2 भावांना चांगले बॉल भेटतात. हा सुंदर किपिंग मंथन पाटील यांची आणि 3 चांगली धाव. बॉलिंग भावेश महाडिक यांची. 3 बॉल 3 रन. पुन्हा एकदा Wide ball. वाईड. 4 रन. 4 रन 4 रन. आणि अंपायरिंग करत आहे दीपेश कांबळी कुमार धर्मसेना. आणि संघ मालक दंड मालक ददल्याचे ओंबील तुटले. आय डवली संघासाठी महत्वपूर्ण मुकेश. योगदान देताना त्यांचा संधी हुकलेली आहे. मुकेश माळी अशी चूक चालणार नाही. स्वप्नील फुलारे खूप घातक फलंदाज आहेत. तर कुमार धर्मसेना डिसिजन देतात आहेत. त्यांची अंपायरिंग वर कोणी डाऊट खाऊच नाही. तुम्हाला डिटेलिंग मध्ये ती इन्क्वायरी भेटेल. आणि अंपायर मध्ये एवढी गर्दी करू नये. हारलेली टीम तर पहिले बाहेर जावा. निकेश सनस विराज मोरे अल्पेश म्हात्रे. आणि कृपया 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 कोणी जवळ येऊ नये. हे बघा Not out तुम्ही केले, संधीची घेण्यात- अपील केली. आणि तू अंपायर आहेस जवळ अंपायर ते तिघच डिसिजन देतील. 1 मिनिट थांब. सर्वांना विनंती आहे जे अंपायर नेमले आहेत त्यांनी डिसिजन द्या. सर्वांनी घोळका करू नये प्लीज. खंडू आणि दीपेश कांबळी 4 बॉल 4 बॉल 5 रन 4 बॉल 5 रन. आणि बॅटिंगला आलेला अलंकार. अलंकार बघू आणि फुल एफर्ट लावत आहे गावडे. जास्त एफर्ट लावू नको नाही तर लागतील तुझे
हे जात. सुंदर असा शॉट आणि मारीबाई कडून बॉल सुटलेला आहे, चालेल पण सुंदर झेल. ए वरना थुकू नका, हागू मंथन यांना नका. विनंती आहे, मेहनतीने विकेट घ्या, मेहनतीने विकेट घ्या. मंथन यांना विनंती आहे, मेहनतीने विकेट घ्या प्लीज. आणि प्रत्येक षटकाला तुम्ही घोळका करू नये प्लीज. फटाफट सामन्याची सुरुवात करावी. 3 रनाची पेनल्टी देण्यात येईल. मुकेश माळी. हा आणि धावसंख्या झालेली आहे 6. जेवून घ्या, जे खेळाडू जेवले नाहीत त्यांनी जेवून घ्या. जेवण अतिशय स्वादिष्ट झालेलं आहे. योगेश ठाकूर दोनदा भात घ्या, तुम्हाला पुन्हा जिंकायचं आहे. आणि आणि आता रोहित गोलंदाजीला मांडलेला आलेला नाही आहे दिलं तर तुम्हाला तुषार. पुन्हा हरवायचं आहे. उर्फ नाच्या. याचा बॉल नाव नाच्या आहे, पण तो बॉलिंगनी बॅट्समनला नाचवतो. तुम्ही आता पहा कशी प्रकारे बॉलिंग करतो तो. सुंदर बॉलिंग आहे त्याची. टर्न शेनवॉन पण आत्महत्या करेल एवढा टर्न आहे त्याचा. पण बाबी, शेनवॉन जल्दी आधीच जाओ, बाबी. expire झालेले आहेत, तर ए धावा, कॅचिंग चांगले वाले धावा क्रिकेट तुम्ही. बघतो होते शेनवॉन. थांबा, जाऊ द्या. ए पटापट धाव भाभी. जल्दी भागो भाभी, आ गया सुरेश की गडावी. आणि तुषार यांचा पहिला वाईड होता आणि आणि तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे कसा बॅट्समनला नाचवतो, कारण त्याचं नावच आहे नाच्या. तुचका नाही होत नाच्या. या ठिकाणी टानकन उडवलेला आहे विकेट. टानकन येत आहे शूटिंग. अरे खेळ. थांब थांब, जाऊ दे जाऊ दे. ए तांबा, त्यांना जाऊ दे तांबा. वाईड. वेल कलेक्ट मंथन. प्रथम वेल कलेक्ट मांदणेकर आमचे बंधू. आणि किपिंगला आहेत हग्गू. मंथन पाटील. चांगले विकेट किपर मंथन पाटील. आणि नाच्या- ते बाचाकलेले आहेत. नाच्या स्वतः नाचत आहेत. पुन्हा एकदा वाईट. नाच्याची भिंगरी फिरलाय. चला, वलू नका, वलू नका, ओले पापड तलू नका. श्लोक यांनी 2-3 किलो भात खाऊन घ्यावे, नॉनव्हेज जेवण नाहीये. श्लोक मोरे. पुन्हा एकदा वाईट. आणि हा आता बॉलिंग मध्ये पण नाच्या जेवतोय. फुल कन्फ्युज झालेला आहे. स्कोर झालेला आहे 10 रन 7 बॉल. विनीत पाटील. आणि टीम मीटिंग पुन्हा पुन्हा करू नये. खूप सामने खेळवायचे आहेत आपल्याला. विनीत पाटील तुमची नशा विशाल उतरली आहे का? वाजंत्री, काय होते तुमच्या संघात? असा अळगळजीपणा चालणार नाही जराही. विनीत पाटील तुमची नशा उतरली आहे बोल, का? आणि विकेटचा पतन.
विकेटचा पतन, विकेट घेतोय मंथन. आणि फलंदाजीला उतरलेले आहेत विकास, पूर्वीचे जाणेमाने बॅट्समन, जे एक बॉल एक रन जरी असला तरी सिक्स मारणारे असे जुने बॅट्समन विकास उर्फ बून. आणि पाहूया नाचा काय करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा वाईड. नाचा नाचवतोय बॅट्समनला. आणि सुंदर असा शॉट. इतक्या वर्षाचा अनुभव दिसून येते बॅटिंग मध्ये. आणि फिल्डिंगला आहेत पुरी, लकी द रेसर. कुमार धर्मसेनाला विनंती आहे, सामना फटाफट खेळवा. आणि फिल्डिंग काय लावलेली आहे, वा. दोन दोन पण वाईटचा काय आणि नेम आता चुकत नाही. कीपर सुद्धा वैतागलेला आहे बॉलरला. आणि सुंदर असा आणि गचाड अशी किपिंग करताना मंथन पाटील. मंथन पाटील यांनी झेल बाद सोडलेला आहे. कट लागली होती बॅट्समनची, कॅच सोडलेली आहे. सुंदर अशी बॉलिंग नाचा यांची. बॅट्समनला नाचवतोय नाचा, कीपरला पण. शॉट आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण. आणि ठीक आहे, उत्तम अशी नॉट fielding. आउट, नॉट मीरा आउट ठाकरे डिसिजन. यांच्याकडून. बेल्स कीपरला विनंती आहे, पाळतात तसे उचलावे. आणि 10 मिनिटानंतर दुसरी ओव्हर संपलेली आहे. सामना फटाफट सुरू करायचा. सामना कॅप्टनला विनंती आहे, भावेश माडिक फटाफट सामना केला. तुम्ही एक षटक संपवायला 15 मिनिटं घेतलेली आहेत. जर असंच चालू राहिलं तर पुढचे सामने 3-3 ओव्हरचे खेळवले जाईल. आणि बॉलिंगला आलेले आहेत पुरी. आणि पुरी ज्या टीमीत असते हो, ती टीम नेहमी फायनलला असते. हर वर्षी एपीएल ला पुरी फायनल आणि किंवा पुरी आणि धावून रन आहेत, नाही बॅट्समन पोहोचलेले आहेत. आणि क्षेत्ररक्षकांना विनंती आहे की बेल्स पडल्याशिवाय आउट डिक्लेअर देणार नाही. आणि पुरी ज्या टीमीत असतो ती टीम एपीएल ला फायनलला आणि अमोल गरत यांची ऑफर आलेली आहे पुरी यांना. 3 विकेट घेतल्यास एलपी माइलचा पूर्ण केस कॅनचा. आणि प्रमोद पाटील सुद्धा ऑफर लावत आहे पुरीसाठी. कोणाला हारलेली टीम जेवून घ्या. अल्पेश म्हात्रे वगैरे कुठे दिसत नाही. वाईट पुरी, तुम्हाला 3 विकेटची ऑफर आहे, तुम्ही वाईट टाकू नये प्लीज. नो बॉल. आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि गचाल थ्रो. फिल्डिंगला आहेत बंब, आणि असं करू नये. कव्हर केलंय वाजानी. हा, नो +1. 19 धावा पळकावरती. बच्चीदा जिथे पण असतील त्यांनी कॉमेंट्री जवळ यावे. पुरी गचाल बॉलिंग.
सुनील शिसतकर जिथे पण असतील त्यांनी कॉमेंट्री जवळ यावे. आणि सुंदर असा शॉट आणि 2 धावा. बॅटिंग विकास. सुनील शिसतकर कुठे असतील त्यांनी मंचावरती यावे. तेजस गायकरचा पर्सनल काम आहे काहीतरी. सुनील शिसतकर जिथे पण असतील त्यांनी कॉमेंट्री जवळ यावे. याच्यानंतरचा सामना कोणचा आहे? 2 बॉल झालेले आहे. 2 बॉल. बाकीचे सर्व नो बॉल टाकलेत. 2च बॉल झालेले आहेत. आणि सुंदर अशी टपली विकास यांची. आणि रनिंग पाहू शकता. विकास हे खूप अनुभवी खेळाडू रनिंग पाहू शकता. मंथन रनिंग बघा विकास यांची. आणि एका साईडला मंथन जो लेझी आहे. पुरी चांगली बॉलिंग कमबॅक करत आहेत. 1-1 धाव पुढे आलेले आहेत. पुन्हा काय फिल्डिंग केली आहे पुरी यांनी. शाबाश पुरी. अशी फिल्डिंग पुरी. पुरी आंबरस Full. मधली आहे. मजा करणारा मुलगा आहे. आणि थांबा 1 मिनिट थांबा. डिसिजन घेऊ नका कोणी. थांबा 1 मिनिट थांबा. डिसिजन पंच देतील. थांब, हे पकड, 1 मिनिट थांब. अंतिम निर्णय पंचांचा असेल. कोणी प्रेशर टाकू नका पंचांवर. आग्री वॉरियर्स आणि आग्री स्पार्टन्स ह्याच्यानंतर तुमचा राऊंड आहे. अनिकेत म्हात्रे. अनिकेत म्हात्रे कुठात? टॉसची इथे या. अनिकेत म्हात्रे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अनिकेत म्हात्रे टॉस उडवायला. टॉस. हा, नॉट आउट डिक्लेअर केलेला आहे. पोचलेला आहे. हात लागला आणि बेल्स सुद्धा बेल्स लेट पडलेले आहेत. मंथन हा लागला स्टंपाला. हात मान्य आहे. पण तोपर्यंत बॅट्समन क्रीज मध्ये आले होते. मंथन पाटील पंचांशी वादावाद करू नये. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, वासू बिसू बाहेर या. तुम्ही खूप मैदानात आलेले आहात. सुंदर अशी टॅप. सुंदर अशी पुरी. गोलंदाजी पुरी. आणि ओव्हरची समाप्ती. पुरी यांची चांगली ओव्हर पडलेली आहे. एक्स्ट्रा देऊन पण चांगला कमबॅक. म्हणजे टोटल धावा झालेल्या आहेत 23. 2 विकेटचा. पंचा निर्णय देतील. पंचा निर्णय देतील. 2 बॉल नंतर 4 सिंगल आले. 3 सिंगल आले. 2 तिकडं. एक पुरीनी समोर डॉट केला. एक मंथननी पाठी डॉट केला. तर फटाफट लास्ट ओव्हर पण संपवावी अशी विनंती आहे. पंचांशी वाद घालू नका. पंच आपले निर्णय देतील. तो देईल तो. त्याला बोल. 2 आण. फटाफट. मंथन तुम्ही खूप टाइम घेता. भावेश माडी खूप टाइम घेत आहात तुम्ही. स्पार्टन्स आणि वॉरियर्स लवकरात लवकर टॉस का बॉस जवळ हजर राहावे. कॅप्टन कुठेही असतील पियत त्यांनी या 3 लवकर. ओव्हर 23 धावा झालेल्या आहेत. आग्री रॉयल्सच्या संघात टॉस उडवलेला आहे. विराज दांड्यात जा तुम्ही. सर्वांना विनंती आहे. प्रयास बियास सर्वांनी बाहेर या. तुम्ही खूप मैदानात आलेले आहात. आणि बॉलिंगला रोबोट. आणि बॉलिंगला आलेले आहेत रोबोट. आणि
बून यांनी मारलेला शॉट पण थोडा लेग साइडला गेलेला. आणि संघ मालक काही नाही. थोडेसे खुश झाले आहेत. बॅटिंगला आलेले आहेत पहिल्याचे आगरी बॉईजचे बॅट्समन सुयोग शेडगे. त्यांनी वसई विरार तालुका गाजवलेले असे बॅट्समॅन. प्रॅक्टिस त्यांची थॉमस डाईस सोबत होते. तुझाच आम्हा पाठी राखा मैदानात घुमणार आता आगरी पाडा प्रीमियर लीगचा डंका. वसई विरार तालुका गाजवलेला एक फलंदाज विकेट सुयोग शेडगे. सुंदर शॉट आणि एक धाव पुन्हा कंप्लीट. सुंदर शाबास असा सुयोग शेडगे यांचा बॉल क्षेत्ररक्षक बसला नाही पुरी पण यांचा आता आलेले आहेत. आता खतरेचा डंका वाजणार कारण स्वप्नील फुलारे आहेत बॅटिंगला. नो बॉल होता पण थांबवलेला बॅट्समन पाठी गाडी आलेली आहे. बॉल बॉय कोण आहे का पाठी? मुकेश माळी तुम्ही इकडे या. सॉरी सेक्टस हे नो बॉल होता पण नाही. मुकेश माळी काय एफर्ट घेत आहेत. 2,500 साठी खूप मेहनत. संघ मालक आहेत ते. नो नाही आहे पुढे आला होता बॅट्समन. पुन्हा एकदा सुयोग शेडगे बघूया एक षटकार लावतात काय. सुयोग शेडगे साठी एक सुंदर ऑफर. 1 ला 2 करोना पाईन माझ्याकडून आणि षटकारचा बॉल होता पण लेट लावली ना आउट. आणि बॉल झाले आहेत 4 बॉल 2 बॉल आहेत. कुणाल मांडलेकर द गेम चेंजर. आगरीपाडा प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आणि ज्यांच्यामुळे आज हा सण साजरा होते असे आमचे कुणाल मांडलेकर. मांडलेकर खूप मेहनत घेतात बिचारे. आगरीपाडा प्रतिष्ठानचे सर्वा आज त्यांची परीक्षा होती तरी सुद्धा त्यांनी पोस्टपोन केलेले आहे. 4 बॉल शेवटचे त्याच्यात परीक्षा होती. ते HR असून सॅलरी लेट करतात पण APL ची कुठली कामं लेट नाही करत. संयमी खेळाडू. 4 बॉल 2 बॉल आहेत कुणाल मांडलेकर कडे आणि चांगला शॉट मारला होता पण कंप्लीट केलेला आहे. पुन्हा एकदा लास्ट बॉल लास्ट ऑफर स्वप्नील फुलारे यांना संधी. सिंपल बॉल टाकत आहेत पण सरळ 6 लास्ट बॉल. कुमार धर्मसेना बॉल किती होतात सांगावा बॉलरला. नाही अजून एक धाव. 3च धावा. तिसरा धावा क्रॉस नव्हता झाला होता म्हणून षटकार होता पण झावली झावली पूर्ण. विनीत पाटील हारलेत तर मजा करतात. अशा प्रकारे आगरी थंडरच्या संघाने धावसंख्या 3 करून 21चा आव्हान आखलेलं आहे.
तुम्ही येता तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं. कुणाल मांडलेकर, कुणाल मांडलेकर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. चला Please. 30 धावांची गरज. विराज मोरे, खारदांडा, चक्की गल्ली. चक्की गल्ली जवळ पाहिलेला आहे विराज मोरे यांना खूप वेळा. आणि आता ऍड्रेस चेंज झालेला आहे. आता सध्या साईबाबा नगर मध्ये आता आढळत आहेत. तेजस गायकर आणि यांची मैत्री खूप रमलेली आहे. सुजल पाटील पण आघाडीवर आहेत तिथे. म्हणजे यांची प्लॅनिंग आहे साईबाबा नगर विकत घ्यायची. लवकरात लवकर सामना सुरू करावा. बॅटिंगला आहेत चला वेळ वाया दौडू नका. मंथन पाटील आणि वैभव. चला बॉलिंग वरती आहे. बॉलिंगला आलेला आहे एक इनपुट आलेलं आहे. ऑचे नो वाईट मोजा म्हणून. अक्षय कदम यांचे नो वाईट मोजा म्हणून इनपुट आलेलं आहे. पहिलाच फलंदाज पुढे गेला तर त्याला डेड बॉल घोषित करण्यात येईल. डॉट बॉल. अक्षय कदम हायकोर्ट वकीलचे खालचे काम करणारे आणि सुंदर अशी टॅप. चला पहिल्या टॅप मध्ये संघाचं खातं उघडलंय. सुंदर असा बॉल यांचा. आम्ही हा मधी लावू शकतो. अक्षय ओ वाईड बॉल. जितका जास्त हात फिरवला तितका वाईट. अक्षय कदम यांचा पण वाईट फिक्स आहे. कोणी म्हटलंय यांचे नो वाईट मोजत राहा. 2 बॉल 2 धावा. आणि रत्नेशने रत्न गमावलेला आहे. आणि बॅटिंगला कोहिनूर आलेला आहे. आगरी पड्यातला उभरता तारा जिशान शेख, बिलाल शेख सॉरी. तुम्ही यांचा कव्हर ड्राईव्ह पाहू शकता आणि फटके पाहू शकता. म्हणजे त्यांच्या बॅटिंग मध्ये जो एलिगन्स आहे तो बघा. पाहू सुंदरचा फटका हातात मारलेले आहे. यांचा करिअर सुद्धा पृथ्वी शॉ सारखा आहे. वर चढत चालू होताच संपलेला आहे. आणि वाईट बॉल. वाईट चांगले कलेक्ट करतात. सुंदर अशी टॅप. मी तुम्हाला बोललो यांचा कमबॅक होणार. पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्स. आता सध्या मंथन पाटील चांगली फलंदाजी करत शेवटचा आहेत. चेंडू. नशापाणी सोडल्यापासून चांगली फलंदाजी. कमबॅक चांगला. इतरांसाठी प्रेरणादायी असा प्रवास. नशावाणी सोडल्यानंतर माणसामध्ये किती फरक होतो बघून घ्या. याचं जिवंत उदाहरण. विराज मोरे यांच्याकडून ऑफर आलेले आहे. मंथन पाटील यांनी 6 मारली तर डबल ऍपल फ्लेवर. सुंदर टॅप, सुंदर टॅप. धावून आहे. बॅनरला धावून आहे. प्लीज धावावंच लागेल. सुंदर फलंदाजी करत आहे मंथन पाटील. चला पहिलं षटक संपलं आहे आणि धाव संख्या झाली आहे 6. पहिल्या षटकांती धाव संख्या हे आपली विन कितीला 33 ला आहे ना. 32 ला आहे. 32 नाही ना 31 झाले. चला प्रत्येक वेळी महिला मंडळ सारखं जमू नका. तिने 2 अंडे घेतले, मी 2 कलशा घेतल्या असे जमू नका प्लीज. कॅप्टननी डिसिजन घ्या. कुमार धर्मसेना तुम्ही हसू नका. कुमार धर्मसेना इतर खेळाडूंनी मैदानातून बाहेर व्हा कृपया विनंती आहे.
कुमार धर्मसेना लवकरात लवकर सुरुवात करा सामना. आणि बॉलिंगला आलेले सागर, ज्यांची झाली आहे मोठी घागर, ते आलेले आहेत सागर. चला धन्यवाद सुनील भाई. सागर हे आमचे आदर्श बालमित्र मंडळचे नावाजलेले ऑलराऊंडर होते एकेकाळी, पण अलीचं व्यसन लागलं त्यांना. 2 हाफ राईस शिवाय जेवण जात नाही. चला थंडी में भी गर्मी का एहसास. आणि सागर ठाकूर यांच्यासाठी ऑफर प्रमोद पाटील कडून 1 विकेटला 2 बियर आणि वाईट. चला सुरुवात वाईट बॉल पासून झालेली आहे. पण प्रमोद पाटील यांना विनंती आहे, 2 बियरनी त्यांची फक्त गुळली होईल. अरे No ball. अजून एक्स्ट्रा धाव. शाबाश मंथन पाटील, सुरेख फलंदाजी करत आहे. सुरेख फलंदाजी मंथन पाटील डबल ऍपल फ्लेवरच्या नादात चांगली फलंदाजी करत आहेत. आणि ततेंडा तायबू आणि कोणतरी डेव्हिड वॉर्नर बाईकवर जात आहे. ततेंडा तायबू गैया आणि गेला बघ तोप्या. किशोर मादनेकर शांत बसलेले आहेत. काय प्रॉब्लेम No आहे का? ए प्रजोतनी मागवलंय हाजीच्या जीवर. नाही टपली मारली. तर बॅटिंगला आलेला वैभव, बघूया सागर ठाकूरला कमबॅक करावा लागेल. पहिल्याचे बॉलर आहेत ते. हा नो नाही आहे. 2 धावा. किशोर चेंडू फेअर डिलिव्हरी 2 रन. दुसऱ्या बिल्डिंगीत गेलेले आहेत 2 रन. फेअर डिलिव्हरी बाजूला उठा. क्रिस्पी आलाय, चिली आलाय. सर्वांना विनंती आहे. हॅलो हॅलो वाईड बॉल. सागर ठाकूर यांना विनंती आहे की त्यांनी हात नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. आणि आऊट दिलेला आहे. आणि कमबॅक, बॉलरचा कमबॅक. कुणाल मांडलेकर यांची सुंदर क्षेत्ररक्षण. रन आहे. विकेट. थँक्यू डीजे. आणि बॅटिंगला आलेले आहेत विशाल वाजा, झालेले आहेत 12. विधानसभेचा राजा विशाल वाजा. विधानसभेचा राजा. कोणी रोबोट, कोणी मध्ये पंचांशी वाद घालू नये. पंचांशी वाद घालू नये. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे बहुतेक. फेअर डिलिव्हरी आहे. कोणी मध्ये येऊ नका. चिन्मय ठाकूर फेअर डिलिव्हरी आहे. तुमचा संघ आघाडीवर आहे. मंथन पाटील चांगली बॅटिंग करा तुम्ही. मुकेश माळी, मुकेश माळी, मुकेश माळी. पाठी राखा मैदानात घुमणार आता आगरी पाडा प्रीमियर लीगचा डंका. पंच आपला डिसिजन देतील. तर पंचांशी वाद घालू नये, नाही तर पेनल्टी देण्यात येईल. यश मांडलेकर पाठी राहा प्लीज. मुकेश माळी तुम्ही पाहू शकता, आम्ही फेअर डिसिजन देत आहे, तुम्ही मध्ये येऊ नका. हा 14 अलंक
टेन्शन मुकेश माळी आता जर मैदानात आला तर पेनल्टी देण्यात येईल. नाही मुकेश माळी चिन्मय ठाकूर मैदानात आला तर पेनल्टी. आणि गचाड अशी बॉलिंग सागर सागर ठाकूर ठाकूर गचाड अशी बॉलिंग करताना ते समोरच्या टीमला एक्स्ट्रा टाकून जितवणार आहेत. सागर ठाकूर सुंदर बॉलिंग करतात पण आज काय सागर झालं ठाकूर आणि माहित नाही. चिन्मय ठाकूर यांचा कदाचित करार आज झालेला आहे. फ्लोअरवर पोरासोबत खेळले नसतील ते. आणि क्लासिकल किट्टू बगडे पकडलेला आहे. किट्टू बगडे यांनी सुंदर असा Ball झेप dot आहे, पकडलेला dot आहे आहे. परंतु बॉल डॉट. चार बॉल. हॅलो हॅलो नाही गेला. हॅलो 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 शॉट मंथन मंथन पाटील. हॅलो 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 सागर ठाकूर यांनी फुल पोचलेला आहे. आवाज गेला काय? हॅलो येतोय पुन्हा एकदा मंथन पाटील यांची सुरेख बॅटिंग. ही ओव्हर काढली असती ना. जय जय मारुती राया तुझाच आम्हा पाठी राखा मैदानात घुमणार आता आगरी पाडा प्रीमियर लीगचा डंका हो! आगरी पाडा प्रीमियर लीगचा डंका नाही कोणी मोठा इथं नाही कोणी लहान थँक्यू डीजे. आणि आता जिम्मेदारी घेतलेली आहे कुणाल मांडलेकर. हे माईकचा आवाज वाढवायला. ऐकू नको मी आहे. हॅलो हॅलो विशाल वाजा वाजंत्री चांगली फलंदाजी करत आहेत. कोण बोलला? हॅलो हॅलो आणि कुणाल सुंदर असा मांडलेकर dot चांगला ball. कमबॅक करत आहेत. बघूया संघासाठी काय सुंदर अशी करतात. गोलंदाजी. 2 बॉल आणि सागर आणि ठाकूर सागर ठाकूर यांना बॉल काय समजलेला नाहीये. कदाचित त्यांचा दिवस खराब असेल आज. सागर ठाकूर यांना बॉल काही समजलेला नाही. गचाड असं क्षेत्ररक्षण सागर ठाकूर यांच्यातून. 9 बॉलात 11 रन. बघूया समोर मंथन पाटील सेट झालेले आहेत तर काही चुकीची. आणि सुंदर बॉल कुणाल सुंदर अशी मांडलेकर. गोलंदाजी कुणाल मांडलेकर यांच्याकडून. कमबॅक झालेला आहे कुणाल मांडलेकर यांचा. आगरी यांचा आता comeback झालेला विशाल आहे. वाजा वाजंत्रीला काहीतरी पाऊल उचलावं लागेल. आणि सुंदर टपली 1 धाव. 22 तर 7 बॉलात 10 रनाची आवश्यकता. वाजा यांना ऑफर 1 6 ला 500 रुपये. मांजणेकर
शेवटचा बॉल 7 बॉल 10 रनाची आवश्यकता. कुणाल मांडलेकर आणि बॉल सटकलेला आहे. आणि थांबा 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 झालेला आहे घोळ बॅट्समन कडून. पूर्ण पहिलाच बॅट्समन पंच पुढे आपलं गेला. डिसिजन देतील. पंच डिसिजन देतील, बाकी सगळे मागे व्हा. पंच निर्णय देतील. मंथन पाटील तुम्ही 6 बॉलात 20 पण मारू शकता. पंचांनी पंच डिसिजन थँक्यू डीजे. पंचांशी वादावाद करू नये. मुकेश माळी तुम्ही मॅच अजून पण जिंकू शकता. मेहनतीचे 2 अंडे घ्या, बायकांसारखे चिडू नका. अरे डेड बॉल. जर असाच वाद चालू राहिला तर दोन्ही संघांना बाद करण्यात येईल. मग तुमची दोघांची मॅच आरव्हीटी टेक्निकल मध्ये खेळण्यात येईल. ग्राउंड आहे. ग्राउंड नाही साईड काय मुंडी मुंडी. हे बघा, प्रत्येक वेळी रिव्ह्यू वगैरे घेणं शक्य नाही. एक लास्ट आणि एक किचकट. जा मग जेवायला गेला जा ना आणत. ऐका, कॅप्टनच येईल. थांबा रे, गर्दी नका करू. रोबोट यांना विनंती आहे. रोबोट कुठलाही तांत्रिक गेम बघून डिसिजन देण्यात येणार नाही आहे. प्लीज. आपण उत्कृष्ट असे एक श्रीलंकेवरून कुमार संघकारा कुमार धर्मसेना अंपायर मागवलेला आहे. दीपेश कांबळी. नाही वॅक्स विक्स लागला असेल. कुठं लागलाय ना पीस आहे.
तर बघा, प्रत्येक- गाईज प्लीज मूव. हा अंपायर डिसिजनला घेऊ दे, जे काय असेल ते घ्या. गाईज प्लीज मूव. नाही पण सीन बोल ना. हे बघा, ही जरा सिच्युएशन क्रुशियल असल्यामुळे रिव्ह्यू घेत आहे, पण सारखं सारखं प्रत्येक ऑब्जेक्शनला रिव्ह्यू नसेल. रिव्ह्यू घेत बसलो तर 4 दिवस सामने खेळवायला लागतील आपल्याला. अंपायर डिसिजन हा लास्ट डिसिजन असेल. थर्ड अंपायर कॉन्सेप्ट आपल्याकडे नाही आहे. हा, आणि हा खेळीमेळीने खेळायचा खेळ आहे. कोणी एवढा इंटेन्स होऊन खेळू नका. नाही लिहिले रे, 7 बॉल 10 पाहिजे होता. आता काय आहे? थोडा अंपायर निर्णय. सिद्धेश कुडेकर. तर ठीक आहे, वाईड बॉल आहे. 9 पाहिजे, 7 बॉल. हे बघा, याच्यानंतर सिच्युएशन आली तर रिव्ह्यू अंपायरचा टीम निर्णय असेल. गॉट इट. विशाल, हे परत एकदा करतो. नो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे विषय. काय हरकत नाही. आपल्याकडे लाईव्ह आहे म्हणजे थर्ड आय व्ह्यू होणार नाही पुढच्या. चला विराज मोरे साईड लावा. पुन्हा चालू करावा. धावसंख्या साहिल कोतवाल, जरा धावसंख्या दाखवा. 23. विशाल वाजंत्री यांना ऑफर 1-6 ला राजा माजनेकर कडून 500 रुपयाचा पारितोषिक. समोर बॉलर आहेत कुणाल मांडलेकर. गुगली बॉल आणि काय कमबॅक केलेला कुणाल मांडलेकर यांनी. ओव्हर षटक संपलेला आहे. 6 बॉलात 9 रनाची आवश्यकता. 6 बॉलर किती रन पाहिजे? 9 रन. 9 रन. 6 बॉलात 9 रन. तर पाहूया आपण आता. बॉलर आहे आगरी वॉरियर्स, आगरी स्पार्टन तयार राहायचं आहे पुढील सामना. सँडी. आगरी वॉरियर्स आणि आगरी तयार राहायचं आहे पुढील सामना. तर हा शेवटचा षटक पाहायला मजा येणार आहे. बॉलर आहे सँडी आणि 6 समोर बॉलात आहे मेंढी. 9 रनांची आवश्यकता. थँक्यू साहिल वाजत. सँडी आणि बॅटिंगला कोतवाल. आहेत मेंढी. पाहूया कसा होता. मंथन फिनिश करू शकतात की नाही, कारण मंथन हा असा बॅट्समन आहे का 6 बॉलात 20 पण मारू शकतो. तांबे यांना जाऊ दे. खेळ 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 आहे. प्रसाद गरज उत्तुंग कामगिरी बजावत. नो बॉल. प्रसाद गरज
चांगली कामगिरी करत आहात तुम्ही. प्रेक्षकांना कडक सिक्युरिटी पोहोचवण्याचा 5-5 वाईट बॉल. मंथनला घाबरलेला आहे बॅट्समन. आता मंथनला 6 बॉल 6 रनाची 7. कुणाल वांडलेकर यांना चेतावणी. जर मूव झालात तर हल्ला तर नो आहे. साहिल फिरायला चाललाय. आता साहिलला कोण फिरायला घेऊन चाललाय? त्या बॅगवाल्याला पकडा. साहिल कोतवालला पट्टा कोण टाकलाय? आणि बॉल आणि दांडी गोल झालेली आहे. रंगत आलेली आहे. 5 बॉलात 7 धावा. हगलेला आहे. मंथन सेट झालेले. पृथ्वी शॉ हग्गू हगलेला आहे. सेट झालेले पृथ्वी शॉ यांचा ऑन झालेला आहे. मंथन पाटील यांचा काय डाऊनफॉल नाईटफॉल संपतच नाही आहे. कुणाल यांची स्ट्रॅटेजी चांगली आहे. पुन्हा आउट. आणि हा पुन्हा आउट. आला आला का आला आउट आहे हा बॉल. तो बांबू खूपच आत आहे. चिन्मय ठाकूर जोशात येऊन होशात गेलेले आहेत. आणि आलेले आहेत मारी. बघूया पडतील का भारी. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर आता आलेले मारी फ्रॉम नाप्टोलॅब. आणि मारी पण भारी पडले पाहिजे होते पण बाद झालेले आहेत. मॅच पुन्हा एकदा धोक्यात ऍड आलेली आलेली आहे. ऍड 3 बॉलात फ्लिपकार्टची ऍड आलेली आहे. 3 बॉल 7 धावा. 3 बॉलात 7 धावा. 7 धावांची आवश्यकता. 3 बॉलात. कंबा तिसरा विकेट साठी लागू आहे. हॅट्रिक. झाले 3 विकेट झाले. विशाल वाजंत्री यांना त्यांच्या बाजूला उभे असलेल्या बॉलरला कंबा द्यावा लागणार आहे. फलंदाजीला आलेले आहेत भावेश माडिक. षटकार मारायचा दम ठेवतात अजूनही इथे. पाहूया काय होतंय. डोका. हॅट्रिक झालेली आहे. संदीप गायकर सॉरी संदीप भोईर. डोका पण संदीप भोईर यांनी हलवून. हॅट्रिक घेतलेली आहे. त्यांना कंबा लागू आहे. कुणाल मांडलेकर यांची हर्षद यांना strategy. विनंती आहे. डोका हल्ला तरी पण नो. बंधू बाजूला. आणि सुंदर बॉल. आणि सँडी. आता विशाल वाजंत्रीला मॅच संपवायची आहे. 2 बॉलात 6 धावा. 6 धावा मला. आणि राजा राजा वाजंत्री यांच्याकडे वाजंत्रीकडे 500 रुपये 500. लागू आहेत. विशाल वाजंत्री यांनी षटकार मारला तर राजा मांडलेकर यांच्याकडून 500 रुपये. 2 बॉल 6. 2 बॉल 6. मॅच कबूतर. मध्ये पुन्हा एकदा रंग. कलम कबूतर. गेम अजय मांजरेकर यांच्याकडून चेंजर. मांजरेकर विशाल परिवाराकडून वाजंत्री. बक्षिसांची खैरात आहे. भाभी विशाल विशाल वाजंत्री मारतात का पाहूया. टपली. विशाल वाजंत्री टपली मारून नाही चालणार. भावेश माडिक चान्स घेऊया. स्कोर दाखवा. स्कोर. भावेश माडिक भावेश माडिक एक बॉलात 5 रनाची आवश्यकता. फिक्स मारणार. मला सुद्धा षटकार मारला तर सामना फिरू शकतो. सुयोग शेडगे. षटकार मारला भावेश माडिक यांनी. पाठी आहे आलू. मॅच जिंकून दिली. भावेश माडिकांना 2 कॅन. अजय उंचाच्या मांजरेकर यांच्याकडून. मायाप्रमाणे उंच माणूस त्याच्यावरून षटकार मारावी लागेल. भावेश थांब, एक यांना. मिनिट थांब. एक क्रुशियल मुवमेंट यायला जाऊ दे पहिला. भावेश. जाऊ दे. अलंकार. उसाच्या मायाप्रमाणे तुम्हाला उंच राहावा लागेल. अक्षय तिकडे पडू नका. भावेश माडिकला जागेवर 2 टीन. कुणाल मांडलेकर ही लाईनीच्या बाहेर. सामान सांभाळा कुणाल. आणि सामना जिंकलेला आहे. आगरी खास गमावलेला आहे.
भावेशांच्या टीमनी. चला पाटण आगरी पाटण चला आगरी पाटण चला लवकरात लवकर नेक्स्ट संघाने ग्राउंड वरती यायचं आहे. 15 मिनिटाच्या वरती झाले तर फायनल लागेल. लवकरात लवकर दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. प्रकारे सामना खेचून